महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतो. चुलीवरील अस्सल आणि चविष्ट जेवण मिळेल असे बोर्ड तुम्ही आजपर्यंत अनेक ढाब्यावर किंवा हॉटेल बाहेर अभिमानाने लावलेले पाहिले असतील. पण आता हीच चूल महाराष्ट्रातील हॉटेल व्यावसायिकांची आणि सर्वसामान्यांची मजबुरी बनली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गॅसची भीषण टंचाई आणि तुटवडा निर्माण झाला आहे. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे आता हॉटेल चालक चक्क घरगुती गॅसकडे वळले आहेत. त्यामुळे गॅसचा काळाबाजार वाढतोच आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा चुलीकडे ढकलली जात आहे. पाहुयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट. सध्या राज्याच्या विविध भागामध्ये गॅसचा मोठा तुटवडा जाणवत असून विशेषतः हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी लागणारा व्यावसायिक गॅस वेळेवरती उपलब्ध होत नाही. व्यवसाय तर चालू ठेवायचा आहे, मग करायचं काय? यावरती मुख्य उपाय म्हणून अनेक हॉटेल चालकांनी आता घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या हक्काचा असणारा जो गॅस आहे त्या वितरणाला देखील बसू लागला आहे. त्यामुळे घरगुती गॅसवरती अचानक मोठा ताण पडल्यामुळे आता घराघरात वेळेवरती गॅस पोहोचणं कठीण झालं आहे. या टंचाईतून एक महाभयंकर दुष्टचक्र सुरू झालं आहे, ते म्हणजे काळा बाजार. गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल चालक चढ्या भावाने घरगुती गॅस विकत घेत आहेत. वाढत्या महागाईत 2 पैसे जास्त मिळत असल्याने अनेक गरजवंत आणि गरीब कुटुंबांनी स्वतःच्या हक्काचा गॅस हॉटेल चालकांना विकण्यास सुरुवात केली आहे. गॅस विकून आलेले हे नागरिक स्वतःच्या घरात मात्र पुन्हा एकदा लाकडे जाळून चुलीवरती स्वयंपाक करत आहेत. आधुनिकतेकडे वाटचाल करणारा महाराष्ट्र या गॅस टंचाईमुळे पुन्हा एकदा धुराच्या आणि चुलीच्या विळख्यात सापडत आहे. जिल्हा पातळीवरील किंवा ग्रामीण भागात जागा असल्याने हॉटेल चालक आपला उद्योग बंद पाडू नये म्हणून नाईलाजाने चुलीवरती स्वयंपाक करू शकतील. पण मुंबई आणि पुण्यासारख्या दाटादाटीच्या या गगनचुंबी इमारतीच्या शहरामध्ये हे कसं शक्य आहे? तिथे चुली पेटणं शक्यच नाही. त्यामुळे गॅस मिळाला नाही तर मोठ्या शहरांमधील हॉटेल बंद ठेवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आता व्यावसायिकाकडे उरला नाही. दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना तर हीच माहिती नाही की अचानक हा गॅस मिळणं बंद का झालंय. प्रशासनाकडून या टंचाईचं कोणतंही स्पष्ट कारण अद्यापही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं नाही. एकंदरीतच या गॅस तुटवड्याने महाराष्ट्रात एक मोठं संकट उभं केलं आहे. प्रशासनानं आणि संबंधित पेट्रोलियम कंपनीनं यावरती तातडीनं तोडगा काढला नाही तर हॉटेल व्यवसाय डबघाईला येतील आणि घराघरातील महिलांचे डोळे पुन्हा चुलीच्या धुराने लाल होतील. हीच गॅस टंचाई नक्की कधी संपणार? सर्वसामान्यांना दिलासा कधी मिळणार? हाच प्रश्न आता राज्यातील जनता विचारत आहे. या परिस्थितीवरती तुमचं काय मत आहे? नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पाहत रहा महासागर न्यूज.